Welcome students in HM College Karad. Myself Pawar MA. My subject is Agriculture, Science and Technology. Last lecture we have to study our first topic traditional crop. त्याच्यामध्ये आपण पहिला क्रॉप जे बघितलं होतं ते कोणतं होतं तर व्हीट होतं. आता याच्यामध्ये आपण सेकंड क्रॉप जे बघणार आहे ते कोणतं आहे पॅडी. पॅडी मीन्स राईस. नेक्स्ट कॉमन नेम राईस और साल. बोटॅनिकल नेम ओरायझा सटायवा. फॅमिली पोएसी. ओरिजिन साऊथ अँड साऊथ ईस्ट एशिया. तर आपण पाठीमागच्या लेक्चरला व्हीट बघितलं होतं ट्रिटिकम एस्टिवम आणि या लेक्चरला आपण सेकंड आपलं जे क्रॉप आहे ट्रॅडिशनल क्रॉप पारंपरिक पिके आपण ज्याला म्हणतोय ते कोणतं क्रॉप आहे तर पॅडी. त्याचे युजेस बघा काय आहेत. राईस इज द स्टॅपल फूड ऑफ 60% पॉप्युलेशन द वर्ल्ड. म्हणजे स्टॅपल फूड मीन्स जे मुख्य अन्न असतं आपलं ते त्याला काय म्हणतो आपण तर स्टॅपल फूड म्हणतो. हे 60% काय केलं जातं तर यूज केलं जातं. इट कंटेन्स कार्बोहायड्रेट्स, मिनरल्स, प्रोटीन्स, फॅट्स इट्सेट्रा, विटामिन्स. राईस ब्रेन कंटेन्स 80 to 20% इडिबल ऑइल. म्हणजे राईसपासून काय केलं जातं 18 ते 20% काय केलं जातं त्याच्यापासून इडिबल ऑइल हे तयार केलं जातं. नेक्स्ट आहे पॅडी स्ट्रॉ इज युज्ड मॅन्युरिंग, मल्चिंग, पॅडिंग मटेरियल ॲज वेल ॲज हट्स. म्हणजे ज्या झोपड्या बनवल्या जातात त्याच्यासाठी काय केलं जातं याचं राहिलेलं मटेरियल जे आहे ते वापरलं जातं किंवा मल्चिंगसाठी सुद्धा काय केलं जातं याच्या ज्या ड्राय झालेल्या स्टिक्स असतील त्या काय केल्या जातात तर यूज केल्या जातात. नेक्स्ट आहे हस्क यूज्ड ॲज अ फ्युएल फॉर मेकिंग लाईट वेट ब्रिक्स. हस्क मीन्स जो भुस्सा असतो म्हणजे शेती भात काय केल्यानंतर काढल्यानंतर काय केलं जातं तो जो राहिलेला भुस्सा असतो त्याचा उपयोग कशामध्ये केला जातो तर ब्रिक्स बनवण्यासाठी. लाईट वेट ज्या ब्रिक्स असतात विटा असतात त्यांच्यासाठी काय केला जातो हा यूज केला जातो. फ्युएल बनवण्यासाठी सुद्धा काय केलं जातं या भुश्याचा उपयोग केला जातो. नेक्स्ट आहे राईस ब्रेन, पॅडी हस्क अँड स्टॉक यूज्ड ॲज अ फॉडर फॉर कॅटल. म्हणजे जे गाई गुरं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काय केलं जातं वापर केला जातो. नेक्स्ट आहे इट इज ऑल्सो यूज्ड पॅकिंग, रायपनिंग ऑफ फ्रूट्स. म्हणजे जे फ्रूट्स असतील आता आंबे जर तुम्ही बघितले असतील आता या दिवसामध्ये आपण जे आंबे खातो ते कशामध्ये पॅक केले जातात तर याचा राहिलेला जो भुस्सा असतो म्हणजे भात शेती केल्यानंतर त्याचा जो भात काढल्यानंतर जो राहिलेला भुस्सा असतो तो काय केला जातो तर हे फ्रूट असतील म्हणजे आंबाच असेल आणखीन दुसरे फ्रूट्स असतील ते रायपनिंग म्हणजे पिकवण्यासाठी काय केलं जातं तर या भुश्याचा उपयोग केला जातो. नेक्स्ट आहे ब्रोकन राईस इज युज्ड ॲज अ पोल्ट्री फीड्स. आणि जे म्हणजे ज्या यार्डमध्ये आपण काय करणार आहे तर ते तांदूळ आपण जो म्हणजे हार्वेस्ट करून घेणार आहे हार्वेस्टिंग यार्डमधून काय केलं जातं तर ते काढला जातो. तो ब्रोकन राईस जो असतो त्याच्यामध्ये जे तुकडे पडलेले राईस जे असतात ते काय केले जातात सगळा पोल्ट्री फीडसाठी. म्हणजे जे कोंबड्या वगैरे आपण काय करतो त्यांचं पोल्ट्री असतं त्यांच्यामध्ये काय केलं जातं तर ते यूज केलं जातं. नेक्स्ट आहे राईस बाय प्रोडक्ट्स लाईक मुरमुरा, लाईट पोहा अँड प्रिपेड. म्हणजे काय केलं जातं जे राहिलेलं राईसपासून काय बनवलं जातं मुरमुरे म्हणजे चिरमुरे जे असतील ते किंवा लाईट वेट पोहे जे असतात ते काय केले जातात ते याच्यापासून तयार केले जातात. नेक्स्ट आहे मोस्ट इम्पॉर्टंट यूज्ड फॉर हॅव अ इम्पॉर्टंट प्लेस इन सेरिमनीज लाईक बर्थ, मॅरेजेस इट्सेट्रा. म्हणजे सगळ्यात जास्त मुख्य कुठं उपयोग केला जातो तर जे सेरिमनीज फंक्शन जे असतील त्याच्यामध्ये बर्थ फंक्शन असेल, मॅरेज फंक्शन असेल, एखादं आपली पूजा असेल घरी तर काय केलं जातं त्याच्यामध्ये हे तांदूळ मुख्य म्हणजे प्रामुख्याने यूज केले जातात. नेक्स्ट आहे सॉईल. नेक्स्ट पॉईंट आहे बघा त्याचा सॉईल. युजेस बघितले आपण. आता नेक्स्ट पॉईंट आहे सॉईल. इन इंडिया मेजर पॅडी ग्रोईंग एरियाज हॅव अ ऑल्युअल soil. In Maharashtra paddy is grown in variety of soils. It is grown on khurland and coastal saline region. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कशामध्ये ग्रो केलं जातं बघा कोणत्या सॉइलमध्ये तर लँड ऑफ कोस्टल सलाइन रिजनमध्ये काय केलं जातं हे ग्रो केलं जातं. इट इज कल्टिवेशन इज रेस्ट्रिक्टेड टू लॅटराइट सॉइल इन साऊथ कोकण अँड बेसाल्ट सॉइल इज
मावळ अँड घाट रिजन. म्हणजे बेसाल्ट सॉईल जे असेल ते कोणत्या मावळ आणि घाट रिजनमध्ये असतं, तिकडे काय केलं जातं तर हे पीक घेतलं जातं. नेक्स्ट सॉईल pH इज 5.5 to 7. म्हणजे त्याचा pH किती असावा लागतो बघा, 5.5 to 7 ऑप्टिमम pH रेंज आहे याची. नेक्स्ट इट प्रेफर्स ॲसिडिक कंडिशन्स. नेक्स्ट बघा, नेक्स्ट पॉईंट काय आपला, क्लायमेट. आता वातावरण कसं हवं, म्हणजे आपण काय करतोय, पहिलं पीक घेण्यापासून त्याची युजेस, सॉईल, क्लायमेट, म्हणजे जे पीक आपण घेणार आहे त्याचं काय करणार आहे, सुरुवातीला ते पीक सो करण्यापासून, त्याची जमीन नांगरण्यापासून शेवटी आपण हार्वेस्ट करण्यापर्यंत त्याचं यील्ड किती निघतंय इथंपर्यंत काय करणार आहे आपण याचा स्टडी करणार आहे. लास्ट वीट बघितलं होतं, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलंच असेल. तर आता याच्यामध्ये बघा क्लायमेट जे आहे ते कसं आहे, राईस इज ग्रोन अंडर वाईड रेंज ऑफ क्लायमेट कंडिशन. वाईड रेंज ऑफ क्लायमॅटिक कंडिशन असलं पाहिजे. इट इज मेनली ट्रॉपिकल क्रॉप. ट्रॉपिकल क्रॉप म्हणजे कसलं, उष्णकटिबंधीय पीक आहे आणि ते सब ट्रॉपिकल टू टेम्परेट रिजन्स याच्यामध्ये काय केलं जातं तर घेतलं जातं हे पीक. द राईस ग्रोथ इज ऑप्टिमम टेम्परेचर्स बिटवीन 20 डिग्री सेल्सिअस टू 37 डिग्री सेल्सिअस. म्हणजे ऑप्टिमम टेम्परेचर किती आहे त्याचं तर 20 डिग्री सेल्सिअस टू 37 डिग्री सेल्सिअस. 20 डिग्री सेल्सिअस टू 37 डिग्री सेल्सिअस एवढं ऑप्टिमम टेम्परेचर रेंज आहे त्याची. रेनफेड राईस कल्टिवेशन इज लिमिटेड टू एरियाज रिसिविंग अन ॲन्युअल रेनफॉल मोर दॅन 1000 मिलीमीटर. आणि ॲन्युअल रेनफॉल जो आहे तो किती लागतो इथे तर 1000 मिलीमीटर. आता रेनफेड क्रॉप म्हणजे तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरला मी सांगितलं होतं, रेनफेड आणि इरिगेटेड क्रॉप्स. रेनफेड क्रॉप्स म्हणजे पावसाळी पिकं आणि इरिगेटेड क्रॉप्स म्हणजे सिंचनाची पिकं जी असतात. तर नेक्स्ट बघा, मेथड्स ऑफ कल्टिवेशन. आता 4 मेथड्स आहेत कल्टिवेशनच्या. कोणकोणत्या आहेत बघा, डिफरंट मेथड्स ऑफ पॅडी कल्टिवेशन्स, ड्राय कल्टिवेशन्स, सेमी ड्राय कल्टिवेशन्स, वेट कल्टिवेशन्स अँड फोर्थ जी आहे ती इंटेन्सिव्ह ऑर जॅपनीज मेथड ऑफ कल्टिवेशन. या 4 टाईपनी काय केलेलं आहे तर या मेथड्स ऑफ कल्टिवेशन सांगितलेल्या आहेत. तर बघा पहिली जी आहे त्याच्यामध्ये फर्स्ट ड्राय कल्टिवेशन. ड्राय कल्टिवेशन मीन्स म्हणजे कोरडी लागवड जी असते त्याला काय म्हटलं जातं तर ड्राय कल्टिवेशन्स. दिस मेथड इज फॉलोड इन रिजन्स विच डू नॉट हॅव अ इरिगेशन फॅसिलिटीज. म्हणजे तिथं सिंचनाची कोणतीही फॅसिलिटी तिथं काय असते, इरिगेशन फॅसिलिटीज तिथं उपलब्ध नसतात. म्हणजे जेवढा पाऊस पडेल त्याच्या आधारावरती काय केलं जातं तर हे कल्टिवेशन केलं जातं. इन दिस मेथड फील्ड आर प्लग्ड इमिडिएटली आफ्टर हार्वेस्ट ऑफ प्रिव्हियस क्रॉप और आफ्टर समर शॉवर. म्हणजे जे काय केलं जातं प्लग्ड म्हणजे नांगरली जाते जमीन. कधी जे पहिलं पीक आहे ते हार्वेस्ट केलं की लगेचच तुम्हाला काय करावं लागतं तर तिथे जमीन नांगरावी लागते. म्हणजे जे समर शॉवर जो आहे तो येण्याआधी काय करावं लागतं तर आपल्याला ती जी जमीन आहे ती नांगरावी लागते. नेक्स्ट आहे सेमी ड्राय कल्टिवेशन. सेकंड आहे सेमी ड्राय कल्टिवेशन. सेमी ड्राय कल्टिवेशन म्हणजे अर्धकोरडी लागवड जी असते ती कशी आहे बघा. अर्धकोरडी म्हणजे लक्षात आली असेल, अर्धी असते ती कशी असते तर ओल्या ह्याच्यात असते आणि अर्धी जी असते ते ड्रायमध्ये जाते. जे आपण कल्टिवेट केलेलं आहे, पॅडीचं कल्टिवेट केलेलं आहे ते कसं जातं तर त्यांचा जो पिरियड असतो तो अर्धा ओल्या ह्याच्यामध्ये जातो आणि अर्धा ड्रायमध्ये जातो. नेक्स्ट दिस इज सो कॉल्ड ॲज अ बिकॉज सम पार्ट ऑफ लाईफ सायकल ऑफ क्रॉप अंडर ड्राय अँड सम पार्ट ऑफ वेट कल्टिवेशन. म्हणजे अर्धा पार्ट त्याचा लाईफ सायकलचा जो भाग आहे तो कसा जातो तर ड्रायमध्ये जातो आणि अर्धी लाईफ सायकल जी असते त्याची ती कशामध्ये जाते तर वेटमध्ये जाते. नेक्स्ट द रेन वॉटर इज इम्पाउंडेड व्हेन क्रॉप इज अबाउट 1.5 to 2 months old and when water gets accumulated to depth of 10 to 15 centimeters. By the end of July, the field is worked by giving shallow plugging. आणि काय केलं जातं तर म्हणजे 1 ते 5 1.5 to
2 months old and when water gets accumulated to depth of 10 to 15 सेंटीमीटर. जी डेप्थ असते त्याची ती किती असते तर 10 to 15 सेंटीमीटर एवढी त्याची काय असते डेप्थ असते. म्हणजे जे अर्धा पार्ट ऑफ म्हणजे अर्धी लाईफ सायकल त्या पिकाची जाणार आहे ती कशामध्ये जाणार आहे ड्रायमध्ये जाणार आहे आणि दुसरी जी आहे ती कशी जाणार आहे वेटमध्ये जाणार आहे. मग वेटमध्ये त्या वॉटरचं डेप्थ जी असते ती किती असते तर 10 to 15 सेंटीमीटर एवढी असते. नेक्स्ट आहे थर्ड आपली जी मेथड आहे ती कोणती आहे तर वेट कल्टिवेशन. ओली लागवड म्हणजे वेट कल्टिवेशन. इन दिस सिस्टीम लँड इज प्लग्ड थ्रूली अँड पूल्ड विथ 3 to 5 सेंटीमीटर स्टँडिंग वॉटर इन द फील्ड. म्हणजे जे स्टँडिंग वॉटर वेट कल्टिवेशन आहे म्हणजे तिथे काय असणार आहे तर पूर्ण पाण्याने ती भरलेली म्हणजे जमिनीचा तुकडा असणार आहे आणि त्याच्यामध्ये 3 ते 5 सेंटीमीटर स्टँडिंग वॉटर असणार आहे आणि त्याच्यामध्ये काय केली जातं तर त्याच्यामध्ये ती या पिकाची म्हणजे पॅडी भाताची काय केली जाते लावण केली जाते किंवा लागवड केली जाते. नेक्स्ट द सीडलिंग्स आर रेज्ड इन नर्सरीज अँड लॅटर ट्रान्सप्लांटिंग इन पूल्ड फील्ड्स. म्हणजे काय केलं जातं नर्सरीमधून म्हणजे स्प्राउट आलेले असतात त्या जे आपण सीडलिंग्स घेणार आहे त्याला आणि काय केलं जातं ट्रान्सप्लांट कशामध्ये केलं जातं तर या वेट कल्टिवेशनमध्ये काय केलं जातं ट्रान्सप्लांटिंग केलं जातं त्याचं. वेन इट इज नॉट पॉसिबल टू रेज सीडलिंग्स फील्ड इन टाइम सच केसेस सीड्स आर सोक्ड इन वॉटर फॉर स्प्राउटिंग. म्हणजे काय केलं जातं जर तशी कंडिशन नसेल नर्सरीमध्ये सीडलिंग्स स्प्राउट झालेले नसतील तर काय केलं जातं तर त्यावेळेस वॉटरमध्ये काय केलं जातं काही दिवस सीड्स काय केले जातात स्प्राउटिंग येण्यासाठी ठेवले जातात. नेक्स्ट आहे ट्रान्सप्लांटिंग मेथड हॅज व्हॅरियस ॲडव्हान्टेजेस. आता त्याचे या ट्रान्सप्लांटिंग मेथडचे काही फायदे आहेत ते आपण बघू. फार्मर्स गेट सफिशियंट टाईम फॉर लँड प्रिपरेशन. म्हणजे शेतकऱ्याला काय होतं तर सफिशियंट टाईम भेटतो ती जमीन नांगरण्यासाठी. नेक्स्ट आहे प्लांट पॉप्युलेशन इज मोर युनिफॉर्म. आणि जे आपण प्लांट घेतलेलं आहे त्याचं काय होतं तर युनिफॉर्म म्हणजे एकसारखं काय राहतं तर त्याचं प्लांट पॉप्युलेशन राहतं. नेक्स्ट आहे प्लांट पॉप्युलेशन इज मोर युनिफॉर्म अँड सीड रेट रिक्वायर्ड इज कंपॅरेबल लेस दॅन अदर मेथड्स. म्हणजे जे आपण पीक घेणार आहे त्याचं जे या वेट कल्टिवेशनमुळे ट्रान्सप्लांटिंगमुळे काय होतं तर ते जे सीड रेट जो असतो तो काय होतो कंपॅरेबल टू अदर मेथड्स. म्हणजे इतर या बाकीच्या मेथड्स आहेत ड्राय कल्टिवेशन सेमी ड्राय कल्टिवेशन त्यांच्या कंपॅरेबल टू काय राहतात याचे सीड रेट जे असतात ते चांगले राहतात. नेक्स्ट आहे वीड्स आर गेट कंट्रोल्ड. आणि या ट्रान्सप्लांटिंग मेथडमुळे काय होतं तर वीड्स कंट्रोलमध्ये येतात. नेक्स्ट आहे नर्सरीज वेन ग्रोन ॲडव्हान्स फॅसिलिटीज. आणि नर्सरीज काय होतं याचा एक ॲडव्हान्टेजेस काय आहे तर नर्सरीज आर ग्रोन इन ॲडव्हान्स फॅसिलिटीज. नेक्स्ट बघा नेक्स्ट फोर्थ टाईप जो आहे आपला मेथडचा तो आहे इंटेन्सिव्ह जॅपनीज मेथड ऑफ कल्टिवेशन. इंटेन्सिव्ह जॅपनीज मेथड ऑफ कल्टिवेशन. मेथड्स ऑफ कल्टिवेशन. दिस मेथड इज फॉलोड इन द area assured water supply and where farm can adopt plant protection practices. Specific features of these methods म्हणजे याचे काही स्पेसिफिक फीचर्स आहेत या मेथडचे. सीडलिंग्स आर ग्रो इन रेज्ड बेड्स. म्हणजे काय केलं जातं तर जे सीडलिंग्स असतील ग्रोन इन रेज्ड बेड्स जे रेज्ड बेड्स तयार केलेले असतात त्याच्यावरती काय केलं जातं तर हे सीड्स टाकून त्याचे सीडलिंग्स आर ग्रो केले जातात. नेक्स्ट आहे सीड रेट नीडेड इज लेस. आणि सीड रेट जो आहे तो इथे कसा आहे लेस आहे. द क्रॉप इज मॅन्युअर्ड हेविली. आणि ती काय केलं जातं त्या क्रॉपना मॅन्युअर्ड हेविली म्हणजे मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्सचा यूज इथे काय केला जातो तर हेविली केला जातो. नेक्स्ट आहे 3 to 4 सीडलिंग्स आर ट्रान्सप्लांटेड ॲट ईच स्पॉट इन अ रो. आणि काय केलं जातं एका स्पॉटवरती 3 ते 4 प्लांट्स काय केले जातात म्हणजे ट्रान्सप्लांट केले जातात. नेक्स्ट आहे इट फॅसिलिटीज इंटरकल्चरिंग ऑपरेशन्स. आणि या फॅसिलिटीज ज्या आहेत ते इंटरकल्चरिंग ऑपरेशन जेव्हा आपण करतो तेव्हा काय केलं जातं तर
याचा यूज केला जातो. तर ही आहे इंटेन्सिव्ह और जॅपनीज मेथड ऑफ कल्टिवेशन. 4 मेथड्स ऑफ कल्टिवेशन्स आहेत. ड्राय कल्टिवेशन, सेमी ड्राय कल्टिवेशन्स, वेट कल्टिवेशन्स अँड लास्ट जी होती ती इंटेन्सिव्ह जॅपनीज मेथड ऑफ कल्टिवेशन्स. नेक्स्ट पॉईंट आहे आपला प्रिप्रायरेटरी टिलेज, म्हणजे प्रारंभीची जी नांगरलेली जमीन असते ती आहे बघा इथे प्रिप्रायरेटरी टिलेज. Preparatory tillage. This is different for dry and wet cultivation method. In a dry management system, land is prepared in the same manner as for other cereal crops. आणि याच्यामध्ये काय केलं जातं तर डिफरंट फॉर ड्राय अँड वेट कल्टिवेशन्स, म्हणजे जी प्रिपरेटरी टिलेज आहे, जी आपण जमीन नांगरणार आहे त्याच्यामध्ये वेटसाठी वेगळी नांगरली जाते आणि ड्रायसाठी वेगळी नांगरली जाते. दुसरं आहे इन ड्राय मॅनेजमेंट सिस्टीम लँड इज प्रिपेअर्ड इन द सेम मॅनर. ड्राय सिस्टीममध्ये काय केलं जातं सेम मॅनरमध्ये ती म्हणजे तयार केली जाते ती जमीन अदर सिरियल क्रॉप्स, म्हणजे आपण अदर सिरियल क्रॉप्ससाठी जशी तयार करतो त्याच्यापेक्षा काय केली जाते तर ही सेम मॅनरमध्ये ड्रायसाठी काय केली जाते जमीन नांगरली जाते. नेक्स्ट आहे इन वेट सिस्टीम लँड इज फ्लुडेड अँड प्रिपेअर्ड इन सबमर्ज्ड सॉइल. आणि काय केली जाते वेटमध्ये तर तुम्हाला माहिती आहे आपण म्हणजे भात शेती करताना पूर्ण जमीन ती काय केली जाते तर पाण्याने भरलेली असते आणि त्याच्यामध्ये काय करणार हे वेट कल्टिवेशनमध्ये जाते. आणि ड्राय कल्टिवेशनमध्ये जे आहे त्याच्यासाठी काय केली जाते जमीन वेगळ्या पद्धतीनं म्हणजे सेम मॅनरमध्ये काय केली जाते दोन्हीसाठी वेगवेगळी पद्धत काय केली जाते तर यूज केली जाते. समर प्लगिंग आफ्टर द रिसिपेंट ऑफ रेन अँड रिपीटेड हॅरोविंग. आणि काय केलं जातं इथं प्लगिंग म्हणजे परत काय केली जाते तर प्लग्ड केली जाते ती जमीन आणि काय केलं जातं रिपीटेड हॅरोविंग म्हणजे रेन यायच्या आधी काय केली जाते परत प्लग्ड केली जाते ही जमीन. नेक्स्ट कंपोस्ट और FYM इज ऑल्सो ॲडेड बिफोर लास्ट हॅरोविंग. आणि जेव्हा तुम्ही लास्ट हॅरोविंग करणार आहे त्याच्या आधी काय केलं जातं तर त्याच्यामध्ये FYM फार्म यार्ड मॅन्युअर याचा वापर केला जातो, मॅन्युअरचा वापर केला जातो. नेक्स्ट आहे परफेक्ट लेवलिंग इज इसेन्शियल इन बोथ सिस्टीम्स. आणि या दोन्ही सिस्टीम्समध्ये ड्राय अँड वेट सिस्टीममध्ये काय केलं जातं परफेक्ट लेवलिंग असणं गरजेचं आहे ड्राय अँड वेटमध्ये. आलं लक्षात. नेक्स्ट पॉईंट जो आहे आपला तो कसा आहे सोईंग. आता इथं आपण काय करणार आहे जमीन नांगरून घेतलेली आहे, पुढे काय करणार आहे आपण सीड सो करणार आहे किंवा जे सीडलिंग्स असतील ते काय करणार आहे आपण सो करणार आहे. आता सोईंग मध्ये फर्स्ट पॉईंट जो आहे तो कोणता आहे सोईंग टाइम अँड सीझन. आता याच्यामध्ये पण आपण कधीही सोईंग करू शकत नाही, त्याच्यासाठी पर्टिक्युलर एक सीझन अँड टाइम असतो. तो कोणता आहे बघूया. द मेन क्रॉपिंग सीझन इन इंडिया. इंडियामध्ये बघा सीझन टाइम जो आहे सीझन अँड टाइम. फर्स्ट सीझन इज ऑटम पॅडी. त्याचा सीझन टाइम आहे मे टू जून. नेक्स्ट आहे विंटर पॅडी. सोईंग टाइम आहे त्याचा जुलै टू ऑगस्ट. अँड नेक्स्ट थर्ड जो आहे तो स्प्रिंग पॅडी. सोईंग टाइम आहे त्याचा डिसेंबर टू जानेवारी. आणि लास्ट फोर्थ जो सीझन आहे तो समर पॅडी. त्याचा सोईंग टाइम जो आहे तो फेब्रुवारी टू मार्च. तर हा सोईंग
सोईंगमध्ये आपण काय बघितलेलं आहे, त्याचा सीझन अँड टाईम बघितलेला आहे. पहिले सीझन जे 4 आहेत ते कोणतं, ऑटम पॅडी, विंटर पॅडी, स्प्रिंग पॅडी अँड समर पॅडी. त्याच्यामध्ये टाईम जो बघितला आपण सोईंग टाईम, ऑटम पॅडीसाठी मे टू जून, विंटर पॅडीसाठी जुलै टू ऑगस्ट, स्प्रिंग पॅडीसाठी डिसेंबर टू जानेवारी अँड समर पॅडीसाठी फेब्रुवारी टू मार्च या टाईममध्ये काय केलं जातं तर सोईंग केलं जातं. जे सीडलिंग्स आहेत ते याच्यामध्ये काय केले जातात, या टाईममध्ये या सीझनमध्ये ते काय केले जातात, सो केले जातात. नेक्स्ट आहे सीड रेट. नेक्स्ट पॉईंट आहे सीड रेट. सीड रेट जो आहे याचा कसं आहे बघा, डिबलिंग, ट्रान्सप्लांटिंग, ड्रिलिंग अँड ब्रॉडकास्टिंग या मेथड्सनुसार काय केलेला आहे, याचा सीड रेट ठरवलेला आहे. तर बघा ट्रान्सप्लांटिंगसाठी 25 to 40 किलोग्राम पर हेक्टर. ट्रान्सप्लांटिंगसाठी काय आहे तर 25 to 40 किलोग्राम पर हेक्टर. नेक्स्ट आहे डिबलिंगसाठी आहे तो, या ट्रान्सप्लांटिंग, डिबलिंग, ड्रिलिंग, ब्रॉडकास्टिंग या काय मेथड्स ऑफ कल्टिवेशन्स आहेत ज्या त्याच्यानुसार काय केलं जातं तर सीड रेट ठरवला जातो. नेक्स्ट आहे डिबलिंगसाठी 50 to 60 kg पर हेक्टर. 50 to 60 kg किलोग्राम पर हेक्टर. नेक्स्ट आहे ड्रिलिंगसाठी 60 to 70 किलोग्राम पर हेक्टर. 60 to 70 किलोग्राम पर हेक्टर. आणि फोर्थ ब्रॉडकास्टिंग मेथड जी आहे त्याच्यानुसार त्याचा सीड रेट काय तर बघा 80 to 100 किलोग्राम पर हेक्टर. 80 to 100 किलोग्राम पर हेक्टर. याचा सीड रेट जो आहे तो आपण बघितला. इट डिफर्स विथ द मेथड ऑफ सोईंग, म्हणजे या मेथड्स ऑफ सोईंग आहे ट्रान्सप्लांटिंग, डिबलिंग, ड्रिलिंग अँड ब्रॉडकास्टिंग या मेथड्सनुसार काय केलेलं आहे, याचा सीड रेट ठरवलेला आहे. नेक्स्ट बघा आता सेंट्रल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट लोकेटेड ॲट कत्तक इन ओडिसा आणि राईस रिसर्च सिच्युएशन इज लोकेटेड ॲट कर्जत इन महाराष्ट्र. म्हणजे राईस रिसर्च स्टेशन जे आहे ते कुठे लोकेटेड आहे तर कर्जत इन महाराष्ट्र अँड सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे ती लोकेटेड इन कत्तक इन ओडिसा. नेक्स्ट इन महाराष्ट्र मेजर्स राईस ग्रोईंग रिजन्स आर कोकण अँड विदर्भ. देअर आर 23 स्पीसीज, म्हणजे 23 स्पीसीज पैकी फक्त 2 स्पीसीज काय केल्या जातात तर या कोकण आणि विदर्भ या रिजनमध्ये घेतल्या जातात. आपण एक स्पीसीज बघितलेली आहे जी ओरायझा सटायवा ही कॉमन स्पीसीज आहे, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय केली जाते तर ही ग्रो केली जाते ओरायझा सटायवा. पण 23 स्पेसीज पैकी 2च स्पेसीज ज्या आहेत त्या काय केल्या जातात कोकण आणि विदर्भमध्ये घेतल्या जातात. नेक्स्ट पॉईंट आहे आपला बघा सीड सिलेक्शन अँड सीड ट्रीटमेंट. सीड सिलेक्शन अँड सीड ट्रीटमेंट. आता सीड सिलेक्शन करताना काय करतो आपण, आता तुम्ही ग्राउंडनटचं वगैरे बघितलं असेल, आपण घरी ग्राउंडनटचं जर आता शेती असेल कोणाच्या घरी तर तुम्हाला माहितीच असेल ग्राउंडनट तर आपण सीड सिलेक्शन करताना काय करतो, जे हेल्दी सीड्स दिसत आहेत त्या काय करतो आपण त्या निवडतो. तसंच सीड सिलेक्शन करतो त्याचं. तसंच याच्यामध्ये पण काय केलं जातं, जे हेल्दी सीड्स दिसत आहेत त्या काय केल्या जातात सिलेक्ट केल्या जातात आणि त्याला ट्रीटमेंट दिली जाते. आता ट्रीटमेंट कशाची दिली जाते बघा, सीड शुड बी सिलेक्टेड फ्रॉम हाय यील्डिंग व्हरायटीज. इट शुड बी क्लीन अँड वायबल. आणि त्या सीड्स कशा असल्या पाहिजेत, एकतर क्लीन हव्यात आणि वायबल असल्या पाहिजेत. नेक्स्ट आहे इट शुड बी सोक्ड इन 1% KCl सोल्युशन फॉर 1 hour टू इम्प्रूव्ह द जर्मिनेशन. म्हणजे काय केलं जातं तर त्याचं जर्मिनेशन इम्प्रूव्ह होण्यासाठी 1% KCl सोल्युशनमध्ये काय केलं जातं तर या सीड ठेवल्या जातात. नेक्स्ट द सीड ऑल्सो ट्रीटेड विथ 3% ब्राइन सोल्युशन क्युप्रासन पेरनॉक्स और क्युप्रावेट फॉर
10 to 15 मिनिट्स. आणि याच्यामध्ये काय केलं जातं तर 10 ते 15 मिनटं सीड्स काय केले जातात ठेवले जातात. म्हणजे हॉट वॉटर जी ट्रीटमेंट असते ती सुद्धा याच्यामध्ये काय केली जाते तर यूज केली जाते. द अटॅक ऑफ बॅक्टेरियल लीफ बिलाइट कॅन बी प्रिव्हेंटेड बाय ट्रीटिंग पॅडी सीड्स विथ मिक्सड सोल्युशन ऑफ स्ट्रेप्टोसायक्लिन अँड वेटेबल सिरेसन फॉलोड बाय हॉट वॉटर ट्रीटमेंट. आणि ही स्ट्रेप्टोसायक्लिन यूज करताना काय केली जाते तर हॉट वॉटर ट्रीटमेंट काय केली जाते यूज केली जाते. 52 डिग्री सेल्सिअस टू 54 डिग्री सेल्सिअस फॉर हाफ अँड हवर याच्यासाठी काय केली जाते तर ही हॉट वॉटर ट्रीटमेंट दिली जाते. म्हणजे कोणकोणते सीड ट्रीटमेंट कशा कशाची सीड ट्रीटमेंट दिली जाते तर 3% ब्रँड सोल्युशन, म्हणजे क्युप्रासन्स असेल, पेरनॉक्स असेल, क्युप्राइट असेल तर यांचं काय केलं जातं ते 10 ते 15 मिनिटांसाठी या 3% ब्रँड सोल्युशनचा काय केला जातो यूज केला जातो. आणि नेक्स्ट जे आहे ते 1% KCl सोल्युशन सुद्धा काय केलं जातं यूज केलं जातं. आणि स्ट्रेप्टोसायक्लिन हे काय केलं जातं तर हॉट वॉटर ट्रीटमेंटने दिले जातं. ते अर्धा किंवा 1 तासासाठी काय केलं जातं तर 52 डिग्री सेल्सिअस टू 54 डिग्री सेल्सिअससाठी काय केलं जातं त्याचा वापर केला जातो. तर हे झालं सीड सिलेक्शन अँड सीड ट्रीटमेंट. सीड सिलेक्ट करताना ते क्लीन आहेत का वायबल आहेत का ते बघून काय केलं जातं तर सीड सिलेक्ट केले जातात. नेक्स्ट सीड ट्रीटमेंट या केमिकलचा यूज करून काय केला जातो तर सीड ट्रीटमेंट दिली जाते. कशासाठी सीड ट्रीटमेंट आणि सीड सिलेक्ट करायचे असतं तर नेक्स्ट जी व्हरायटी आहे म्हणजे जे आपण पीक घेणार आहे त्याचं पुढचं जे पीक आहे ते कसं यावं तर हाय यील्डिंग असावं. त्यानंतर नेक्स्ट पुढचं पीक घेताना आपल्याला काय करतो आपण तर त्याच्यामधलं जे हाय यील्डिंग व्हरायटीचं ज्या सीड्स असतील त्या काय केल्या जातात आपण सिलेक्ट केल्या जातात. आता नेक्स्ट पॉईंट आहे नर्सरीज, रोपवाटिका. आता याच्यामध्ये पण वेट नर्सरी, ड्राय नर्सरी, डॅपॉग नर्सरी हे 3 प्रकार आहेत बघा त्याच्यामध्ये. तर द वेट नर्सरी कशी आहे द लँड फॉर नर्सरी इज प्लग्ड ट्वाइस ड्युरिंग समर सीझन अँड इज देन पुडल बाय गिविंग 3 to 4 प्लगिंग्स इज 5 to 6 सेंटीमीटर स्टँडिंग वॉटर. आणि काय केलं जातं 3 ते 4 वेळा प्लगिंग केलं जातं जे 5 ते 6 सेंटीमीटर पाण्यामध्ये स्टँडिंग क्रॉप जे असेल आपलं त्या वेट नर्सरीमध्ये काय केलं जातं 3 ते 4 वेळा काय केलं जातं तिथं प्लगिंग केलं जातं, जमीन नांगरली जाते ती. नेक्स्ट आहे वेल डिकम्पोज्ड कंपोस्ट ऑफ FYM. आणि जे वेल डिकम्पोज्ड असेल कंपोस्ट म्हणजे जे आपण खत वापरणार आहे ते कसं असावं वेल डिकम्पोज्ड असावं. FYM मीन्स फार्म यार्ड मॅन्युअल. याचा काय केला जातो इथे वापर केला जातो ॲट द रेट ऑफ 10 tons per hectare or green leaf manure may also be added the rate of 8 to 10 tons per hectare. म्हणजे 8 ते 10 टन काय केलं जातं तर लीफ मॅन्युअरचा वापर केला जातो. आणि दुसरा जो आहे ते FYM ते 10 टन्स काय केलं जातं पर हेक्टरसाठी यूज केलं जातं 10 टन्स. नेक्स्ट आफ्टर पुडलिंग ऑफ द फील्ड इज लेवल अँड डिवायडेड इंटू अ स्मॉल बेड्स. आणि काय केलं जातं आफ्टर पुडलिंग ते हे जे आपण काय करणार आहे त्याच्यामध्ये खतं जी वापरणार आहे त्याच्यानंतर काय केलं जातं तर त्याची लेवल केली जाते आणि काय केलं जातं तर डिवायडेड इन स्मॉल बेड्स. आणि त्याचे काय केले जातात छोटे छोटे बेड्स असे तयार केले जातात कशामध्ये वेट नर्सरीमध्ये. नेक्स्ट आहे बेस्ड ऑन सीड साईज द सीड रेट मे बी 350 to 450 किलोग्राम फॉर रेझिंग ऑन हेक्टर नर्सरीज. आणि काय केलं जातात तर ते सीड रेटवरती काय असतं तर डिपेंड असतं त्या सीड साईजवरती काय काय असतं तर ते वेट नर्सरीची डिपेंड असते. 350 ते 450 किलोग्राम काय केले जातात तर त्याच्यामध्ये सीड्स यूज केले जातात. नेक्स्ट आहे द स्पेसिफिक डोस ऑफ फर्टिलायझर्स इज गिवन डिपेंडिंग अपॉन द फर्टिलिटी स्टेटस. आणि काय केलं जातं
जे स्पेसिफिक डोस ऑफ फर्टिलायझर आपण जे फर्टिलायझर्स देणार आहे, तर फर्टिलायझर्स कोणकोणते देतो आपण? NPK, नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम यांचा जो डोस आहे तो काय केला जातो? त्या सीडच्या जे स्पेसिफिक डोस फर्टिलायझर्स इज गिवन डिपेंडिंग अपॉन द फर्टिलिटी स्टेटस, म्हणजे ज्याचा फर्टिलिटी रेट कसा आहे, वेट नर्सरीमध्ये आपण जे सीड्स घेतलेले आहेत त्याचा फर्टिलिटी रेट कसा आहे तो बघून काय केले जातात, तर NPK हे फर्टिलायझर्स काय केले जातात? यूज केले जातात. नेक्स्ट आहे बघा ड्राय नर्सरी. नेक्स्ट ड्राय नर्सरी. ड्राय नर्सरीमध्ये बघा, इट इज फॉलोड इन अ रिजन ऑफ नॉन अश्युअर्ड वॉटर सप्लाय, म्हणजे जिथं वॉटरचं सप्लाय कमी प्रमाणात आहे असे ड्राय नर्सरीज तिथं त्याच्यामध्ये काय केलेली आहे? नर्सरी तयार केलेली आहे. द लँड ऑफ प्रिपेअर्ड बाय 4 to 5 प्लगिंग इज अँड सम क्रॉस प्लगिंग्स, आणि काय केलं जाते? 4 ते 5 वेळा तिथली जमीन काय केली जाते? नांगरली जाते. आता वेट नर्सरीमध्ये आपल्याला 3 ते 4 वेळाच जमीन नांगरावी लागली, त्याच्यामध्ये 4 ते 5 वेळा काय केली जाते? जमीन नांगरली जाते आणि काय केलं जातं? सम क्रॉस प्लगिंग्स, आणि त्याच्यामध्ये काय केले जातात? क्रॉस प्लगिंग्स केले जातात. आलं लक्षात तुमच्या? नेक्स्ट वेल डिकम्पोज्ड FYM फार्म यार्ड मॅन्युअर जे आहे ते वेल डिकम्पोज्ड असावं. इज ॲडेड ॲज अ रेज्ड बेड्स आर प्रिपेअर्ड, आणि जे आपण बेड्स तयार केलेले आहेत सीड सो करण्यासाठी त्याच्यामध्ये काय केले जातात? तर ते FYM फार्म यार्ड मॅन्युअरचा काय केला जातो? यूज केला जातो. रेज्ड बेड्स आर 1 to 1.5 मीटर वाईड, 8 to 10 सेंटीमीटर हाय, आणि ते जे बेड्स असतात ते कसे असतात बघा? 1 to 1.5 मीटर वाईड अँड 8 to 10 सेंटीमीटर हाय असे असतात ते बेड्स. ड्रेनेज इज प्रोव्हाइडेड बाय ओपनिंग 30 सेंटीमीटर्स वाईड चॅनेल्स, आणि ड्रेनेज सिस्टीम जी असते ती 30 सेंटीमीटर काय केली जाते? 30 सेंटीमीटर वाईड चॅनेल्स. नेक्स्ट आहे सोईंग डन ड्युरिंग 2nd वीक ऑफ जून, आणि याच्यामध्ये सोईंग कधी केलं जातं? तर 2nd वीक ऑफ जून, याच्यामध्ये जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये काय केलं जातं? सोईंग केलं जातं. सीड रेट ग्रोईंग 1 हेक्टर नर्सरीज इज अबाउट 250 to 400 किलोग्राम. नेक्स्ट आहे थर्ड जी आपली डेपॉग नर्सरी, म्हणजे ड्राय नर्सरीमध्ये इथं पाण्याचं प्रमाण कसं आहे? तर कमी आहे, आणि त्याच्यामध्ये काय केलेली आहे? नर्सरी ही तयार केलेली आहे. त्याच्यासाठी 4 ते 5 वेळा काय केलं जातं? प्लगिंग करावं लागतं. वेट नर्सरीमध्ये 3 ते 4 वेळा प्लगिंग करावं लागतं. आता नेक्स्ट जे आहे डेपॉग नर्सरी, आणि या तिन्ही नर्सरीमध्ये काय केलं जातं? वेल डिकम्पोज्ड FYM फार्म यार्ड मॅन्युअरचा यूज केला जातो. फर्टिलायझरचा यूज केला जातो. NPK नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम या तिन्ही फर्टिलायझरचा काय केला जातो? यूज केला जातो. नेक्स्ट आहे दिस इज फॉलोड इन एरियाज ॲडेक्वेट वॉटर सप्लाय. नर्सरी इज प्रिपेअर्ड कॉन्सन्ट्रेट फ्लोअर और रेज्ड बेड्स ऑफ सॉइल कवर्ड विथ पॉलिथिन पेपर और बनाना लीव्स. आणि या डेपॉग नर्सरीमध्ये काय केलं जातं? तर ती जे रेज्ड बेड्स आपण जे बेड्स तयार केलेले आहेत सीड सो करण्यासाठी त्यांना काय केलं जातं? तर पॉलिथिन पेपरनी किंवा जो आपण त्यांनी सांगितलेलं आहे काय? पॉलिथिन पेपर किंवा जे बनाना लीव्स आहेत त्यांचा काय केला जातो? तर इथे यूज केला जातो. नेक्स्ट आहे प्री जर्मिनेट सीड्स आर यूज्ड फॉर सोईंग, आणि आधी प्री जर्मिनेट झालेले जे सीडलिंग्स आहेत ते काय केले जातात? याच्यामध्ये यूज केले जातात. नर्सरी ऑफ 30 to 40 सेंटीमीटर इज सफिशियंट फॉर रेझिंग, आणि याच्यामध्ये 30 to 40 सेंटीमीटर सफिशियंट फॉर रेझिंग एवढी गरज आहे त्याची. इन दिस मेथड सीडलिंग्स बिकम रेडी फॉर ट्रान्सप्लांटिंग इन 14 to 16 days. आणि या सिस्टीममध्ये काय केलं जातं? ते 14 ते 16 दिवसाची जे सीडलिंग्स असतील ते तयार असतात या आपण बेड्समध्ये काय करण्यासाठी? सो करण्यासाठी. आलं लक्षात? हे 3 टाईप्स आपण बघितले, ड्राय नर्सरी, वेट नर्सरी अँड थर्ड जी होती ती कुठली आहे? डेपॉग नर्सरी. नेक्स्ट पॉईंट आहे आपला ट्रान्सप्लांटिंग.
आता काय करायचे आपल्याला, लावणी करायची म्हणजे ट्रान्सप्लांटिंग. जे नर्सरीमधले जे असतील, आपण जे सीडलिंग्स घेणार आहे ते काय करायचे आपल्याला ट्रान्सप्लांट करायचे. टाइम ऑफ ट्रान्सप्लांटिंग इज बेस्ड ऑन द फॅक्टर्स सच ॲज द अवेलेबिलिटी ऑफ वॉटर, प्लांटिंग मॅच्युरिटी पिरियड. मग हे कशावरती डिपेंड आहे तर त्याच्या प्लांटिंग मॅच्युरिटीवरती, त्या वॉटरवरती. नेक्स्ट आहे व्हरायटीजवरती काय आहे तर हे ट्रान्सप्लांटिंग डिपेंड असतं. द व्हरायटीज हॅविंग मॅच्युरिटी पिरियड ऑफ 120, 135 अँड 150 डेज. आणि कधी त्याचा मॅच्युरिटी जो पिरियड आहे 120, 135 किंवा 150 डेज आर ट्रान्सप्लांटिंग आफ्टर 21, 25 अँड 30 डेज रिस्पेक्टिव्हली. आणि काय केलं जातं तर 21, 25 अँड 30 दिवसामध्ये काय केलं जातं तर हे ट्रान्सप्लांट केले जातात जे सीडलिंग्स आहेत. नाऊ डेज अ मेकॅनिकल ट्रान्सप्लांटर आर यूज्ड फॉर अ पॅडी ट्रान्सप्लांटिंग. Nowadays a mechanical transplanter are used for a paddy transplanting. आणि पॅडी ट्रान्सप्लांटिंग मध्ये आता काय केलं जातं तर मेकॅनिकल ट्रान्सप्लांटरचा यूज केला जातो. नेक्स्ट बघा, नेक्स्ट पॉईंट आहे आपलं व्हरायटीज. आता हे ट्रान्सप्लांटिंग झालं ते डिपेंड्स कशावरती आहे तर प्लांटिंग पिरियड असेल, मॅच्युरिटी पिरियड असेल, प्लांटेशन असेल, याच्यावरती काय असतं तर हे ट्रान्सप्लांटिंग डिपेंड आहे. नेक्स्ट आहे त्याच्या व्हरायटीज. आता तुम्हाला व्हरायटीज म्हणजे तांदळाच्या व्हरायटी तुम्हाला माहिती असतील, राईसच्या कुठला आहे, इंद्रायणी आहे, बासुमती आहे. तशाच वेगवेगळ्या आपण व्हरायटीज इथे बघू. फर्स्ट जी आहे ती इंद्रायणी आहे, बासुमती आहे. नेक्स्ट IR22, IR20, IR36 या काय तर याच्या व्हरायटीज आहेत. सह्याद्री आहे, कृष्णा आहे, आंबेमोहर आहे, साबरमती आहे, समृद्धी आहे. या काय तर याच्या व्हरायटीज आहेत. अनेक व्हरायटीज आहेत याच्या. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे काय केलं जातं तर 23 स्पेसीसपैकी 23 जातींपैकी 2च जाती आपल्याकडे काय केल्या जातात तर कल्टिवेट केले जातात महाराष्ट्रामध्ये, कोकण आणि विदर्भ रिजनमध्ये. तर या जाती आहेत कोणकोणत्या आहेत व्हरायटीज, इंद्रायणी, बासुमती, IR22, IR20, IR36, सह्याद्री, पुसा, बासुमती, आंबेमोहर, कृष्णा, साबरमती, कर्जत. आणि नेक्स्ट जी आहे ती समृद्धी. या काय केल्या जातात तर व्हरायटीजचा वापर, म्हणजे या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे आपला तो मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स. तर हा नेक्स्ट पॉईंट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करू, कंटिन्यू करू. थँक्यू.